आणि फील्ड इंट्रक्शन पाहिली तर मिड विकेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलाय. फाईन लेग फाईन. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रणय आणि नॉन स्ट्राईकला मागचा मॅचचा हिरो राहुल तरे. काय फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पहिल्याच राऊंडमध्ये त्याने अर्धशतक झलकावले. मनोबल वाढला असेल राहुलचं आणि तितक्यात ताकदीचा संघ भूमी 11 मांडा संघ एका बाजूला. अशोक डिंडा आपण पाहतोय कव्हर पॉइंटला पाहतोय पेट्रोलिंग करताना आणि मिड ऑफला पाहतोय फहीमला. चला गेम स्टार्ट होतोय मित्रांनो. पहिला चेंडू ऑफ केलाय. चेंडूला कॉर्पोरेटच्या साहाय्याने चेंडू जातोय मिड विकेटला. मिसफिल्ड एक धोका आणि कुठेतरी कॉल दिली आणि तालमेल पाहायला मिळतोय प्रणय पाटील आणि राहुल तरे यांच्यामध्ये, कारण धोका होता. पहिल्याच धावेने धावफलक. दुसरा चेंडू ऑफ केलाय. चेंडूला एक धावेने एक वन बाउन्स 4 धावा चौकार. मिड विकेट रिझनला 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 5 या आकड्यावर. पुन्हा गोलंदाज फ्लोअर चेंडू लॉंग ऑफला चेंडू जातोय. पेट्रोलिंग करेल चेंडू आणि एकच धाव. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावर आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू सुरेखरित्या हाताळलेत जगन नाना आपण पाहतोय. लॉफ केले चेंडूला कव्हरचा पॉइंट मध्ये आणि सुरेख झेल. पहिला धक्का लागतोय तो बॅक टू द पवेलियन प्रणय पाटील. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आणि प्रणय पाटील याची केली संपुष्टात येते. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर 6 धावा या कड्यावर खरबाव संघ खेळतोय आणि सुरेख गोलंदाजी होते भूमी 11 मांडा संघ. जगन्नाना मार्गस्थ. आता मात्र खूपच ऑफ एस्टीच्या बाहेरून जाताना पंच आमच्याकडे वळताना आणि पंचांच्या आत समांतर वाईट चेंडू. वाईटच्या साहाय्याने 1 धाव ऍड होते. 7 धावा. खूपच सफल झाले होते आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सबमरीन डिलिव्हरी. तितके चतुर गोलंदाज आपण पाहतोय. खूप वर्षाचा अनुभव असेल जगन नानाकडे, कारण की मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्याने गोलंदाजी केली. तोच अनुभव झलकावताना आपण पाहतोय आतापर्यंत. टॉप केले चेंडूला घुटना टेक आणि सिक्सर देख.
सुरेख षटकार. एक गडी बाद आणि धावसंख्या धावफलकावर 13. एक शतकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 या आकड्यावर धावसंख्या आपण पाहतोय. भूमिलेव मांडा संघ आणि वनू स्पॉट खारबाव संघ असे लढत पाहतोय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. ट्रेडमार्क शॉट आपण बघितला, खूपच सुरेख घुटना टेक. राहुल लॉप करते चेंडूला, मिड ऑनला चेंडू जातो. एक धाव, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. राहुल आणि आदित्य आपण पाहतोय पहिला झटका दिला तो म्हणजे प्रणय पाटीलच्या रूपाने आपण पाहतोय. एक बाद, धाव संख्या 15 आकड्यावरती. अशा पुन्हा समर इन डिलिव्हरी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अशोक. तर पहिल्या चेंडूवर 2 आले आणि दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू खेळून काढतोय तो राहुल. आपल्या पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु प्रयत्न फसतोय कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क काय होत नाही. राहुल याच्यावर थोडस दडपण असेल कारण की ते तितक्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहतो अशोक डेंड्याला. पहिल्या चेंडूवर 2 आले, मग सलग 2 डॉट खेळून काढतोय तो राहुल. राहुलला थोडस कुठेतरी कमबॅक करावं लागेल. चेंडू पुन्हा त्या दिशेने वारंवार आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. राहुल आतापर्यंत 3 डॉट खेळून काढतोय. दुसऱ्या शतकाची आपण पाहतोय 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 15 आकड्यावरती. आता मात्र मिडॉनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. यष्टीरक्षक थोडस कुठेतरी चुकी करताना पाहतोय आपण कारण राहुल तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या शतकातील आणि धावसंख्या धावफलकावर 17 आकड्यावरती बांधून ठेवताना पाहतोय आपण वनू स्पोर्ट खारबाव या संघाला. तर सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. लॉप केले, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो. 1 बाउन्स 4 धावांसाठी. आगमन होतंय या चषकामध्ये, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. श्रद्धांजली चषकामध्ये साहेब आपण आलात. भावाला टीमचे पुरस्कारते बाबू काले साहेबांचं आमंत्रण होतंय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. फैम येतोय, मार्गस्थ होतोय तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये फहीम याला, तर फहीम देखील सुरेख गोलंदाजी ऑलराऊंडर आहे भूमिलेव मांड्या संघाचा. आणि आपण पाहतोय आदित्यला,
आदित्य गुटना टेक आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होते. फाईन लेग मध्ये आपण पाहतोय हिट करण्याचा प्रयत्न होता. कुठे संधी मिळाली होती हिट करण्याची अशोक दिंडाला आणि एक धाव. या एक धावेने धावसंख्या धावफलकावर 24 या आकड्यावरती. लॉब केले चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. फेकी तितके चांगले धोका आणि परतावे लागेल राहुल याला. दोन गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 24 या आकड्यावरती आणि आता येतोय तो फलंदाजीसाठी बाहुबली ऑफ कारभाव. सूरज पाटील येतोय. फहीम चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. दांडे उद्ध्वस्त केला त्रिपुला चित केला आणि बॅक टू द पवेलियन राहुल याला. करतो आतापर्यंत फहीम. पहिल्या चेंडूवर 2 आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि 1 रनआउट आणि चौथ्या चेंडूवर आपण बघितलं काय यॉर्कर डिलिव्हरी आणि एक ब्रह्मास्त्राचा वापर केला फहीम याने. फलंदाज जितके सफल झाले होते आणि ब्रह्मास्त्राचा वापर करून आपण राहुल याची खेळी संपुष्टात आणली आणि धक्का क्रमांक लागलाय तो तिसरा कारभाव या संघाला. मी म्हटलं होतं दोन्ही एक कल्याण विभागातील संघ आणि एक भिवंडी विभागातील संघ. काय सुरेख सामना रंगतोय मित्रांनो. या श्रद्धांजली चषकामध्ये आपण पाहतोय भावाले संघाचे पुरस्कर्ते या साहेबांचं देखील आगमन झाले आणि साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय फहीम. वेगवान गतीचा गोलंदाज आहे फहीम कारण की या खेळपट्टीचा त्याला पुरेपूर अनुमान असेल कारण काही सामने देखील या खेळपट्टीवर खेळला येतो फहीम. आणि या फहीमचा जर विचार केला लॉब केले चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होतोय. चांगली क्षेत्ररक्षण होते सत्तम आणि 1 धाव. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय कुठेतरी तालमेल पाहायला मिळत नाही आणि धावसंख्या 2 या आकड्याने आपण पाहतोय कुठेतरी तालमेल मध्ये कमी पाहायला मिळतोय आपण कारण की अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी असेल आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा. पाहिजे जसे फलंदाजी होताना पाहायला मिळत नाही खारबाव या संघाकडून. तर तितके तातकीचे फलंदाज आपण पाहतोय पवेलियन मध्ये पाठवलेत. राहुल मागच्या मॅचचा हिरो आणि आदित्यने सुद्धा चांगली मागच्या मॅच मध्ये फलंदाजी केली होती त्याला देखील परतावं लागलं आणि 3 मोठे मासे गलाला लावलेत भूमी इलेव्हन मांडा संघाला. काय मॅच होते सुरेख. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी भूमी इलेव्हन संघाकडून आपण पाहतोय. आतापर्यंत बांधून ठेवलंय आणि अनामारीचं शतक आपण पाहतोय. शेवटचं शतक असेल आणि तितक्या तातकीचा फलंदाज आपण पाहतोय बाहुबली ऑफ खारबाव. त्याला देखील या शतकामध्ये जास्तीत जास्त चेंडू सीमारेषा पार करावे लागतील तर तितकंच एक स्कोर कार्ड बनवावे लागेल. चिंटू येतोय लॉब केले चेंडूला डॉट चेंडू खेळून काढतोय चिंटू. अनामारीचं शतक असेल
समोर जर बघितलं सूरज पाटील असेल आपल्याला पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय चेंडू खाली राहतोय सुरेख गोलंदाजी होते आतापर्यंत भूमी इलेव्हन इम्प्रेस केले भूमी इलेव्हन संघाने गोलंदाजी मध्ये काय सुरेख गोलंदाजी केली जाते चिंटू जगन्नाना आणि अशोक काय सुरेख गोलंदाजी केली तिसरा चेंडू आता मात्र लाईन पाहावी लागेल पंचांचा हात समांतर वाईट चेंडू आणि वाईटच्या साह्याने धावसंख्या एक आकड्याने वाढते 28 धावसंख्या आणि शेवटच्या शतकामधील 2 चेंडू आपण पाहतोय तिसरा चेंडू फिंगर रोल केले होते पण तितक्यात तात्कीचा बिग हिट येतोय यूज मायटी 6 धावा सुरेख फटका खेळून काढला मिड विकेट रिझनला क्लिअर करताना आपण पाहतोय सूरज याच्या बॅट मधून पहिले 2 चेंडू डॉट केले आणि तिसऱ्या चेंडूवर फिंगर रोल केले होते चिंटूने परंतु फसवा चेंडू होता पारकला आणि पाठवलं 6 धावांसाठी आता मात्र पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण चिंटूची वाईट चेंडू या वाईटच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 35 या आकड्यावर पाहतोय आणि शेवटच्या शतकामध्ये 3 चेंडू असतील खूपच यारकर गोलंदाजी पाहतोय आपण ऑफिस टीवर सुरेख गोलंदाजी करतोय चिंटू आतापर्यंत आपण पाहतोय पहिले 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर बिगिट केला होता आणि तेच उत्तर आपण पाहतोय यॉर्कर चेंडू आता मात्र घुटना अटॅक खेळण्याचा प्रयत्न होतोय एक धाव मिड विकेट रिझनला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक येतोय एक धाव सुरेख थ्रो पाहायला मिळतोय मिड विकेट रिझन पासून आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत त्या झलकावल्या गेल्यात 36 3 गडी बाद आणि शेवटचा चेंडू असेल पुन्हा समोर इन डिलिव्हरी आणि डॉट चेंडू खेळून काढतोय आणि या पूर्वार्धामध्ये धावा केल्यात खारबाव या संघाने 37
त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. रोहित दादा पोपे इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने रोहित एंटरप्राइजेस या नावाने नक्कीच भावाले बी संघ खेळणार आहे. रोहित दादा यांचा संघ आपण पाहणार आहोत या पुढच्या मॅच मध्ये असेल. चला भावाले बी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. रोहित एंटरप्राइजेस भावाले बी आणि कल्पेश राहुल 11 वडवली हा सामना असेल या पुढील. चला दोन्ही संघाने टॉस साठी या. चला वडवलीचे कॅप्टन येत आहेत. विनंती असेल भावालेचे कॅप्टन टॉस साठी या आपण. चला भावाले टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वडवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस आपण करूया. सामना असेल 5 षटकांचा. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना सुरू आहे. विनर विनर या दोन टीम मध्ये भूमी 11 मांडा आणि वनू स्पोर्ट्स जानता राजा खारबाव. एका बाजूला योगेश पाटील जे मांडाचेच आहेत त्यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील यांचा संघ. 37 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये मांडा संघाला. चला विवेक खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. रोहित दादा या. रोहित दादा या. ऑन साइडला पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला एकच धाव मिळते या चेंडूवरती. चला वडवलीचे कॅप्टन आपण देखील या. सामना देखील सुरू आहे. फक्त आपण टॉस करूया. 37 धाव बनवायचे आहेत. ज्या राहुलने नक्कीच 50 धाव बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का भूमी 11 मांडा टीमला. फलंदाज अशोक डिंडा. बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. किलिंग शॉट. टेकिंग गॅप. खणखणीत खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय अभयच्या बॅट मधून.
अभयने पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, 21 धाव बनवल्या होत्या. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 15. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत, 2 इन अ रो. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक इनला बॅट्समॅन अभय आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहे अभय. मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. नौशाद आणि फलंदाज चिंटू मध्ये. धावसंख्या 18. अजून 19 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू आणि 19 ची गरज. समीकरण सोपं झालंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी होईल खारबाव या टीमची. 1 ते 2 मोठे फटके नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल भूमी 11 मांडा संघ. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. क्या बात आहे, लॉफ्टी हिट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. वडवली या टीमला विनंती असेल, डगआउट त्या दिशेने आहे. चला विनंती असेल वडवली संघ, आपण जो प्लेयर डगआउट आहे तिथे येऊन थांबा. आणि विनंती असेल रोहित एंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले बी या टीमला की आपण देखील सज्ज राहायचं आहे, कारण की हा सामना संपल्यानंतर लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू शिल्लक, 13 ची गरज या मॅच मध्ये. जवळ रनबॉल इक्वेशन आहे.
चेंडू शिल्लक आहेत 12 धावा बनवायचे 13 या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल आदित्यचं. ड्राईव्ह करतायत गॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा. 11 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 12 या मॅच मध्ये. आदरणीय अभिमन्यू पांडुरंग पाटील आणि साईका दिवाना सांगोडे आयोजित श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा 4था दिवस. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्लॅटेस्ट स्ट्रोक. स्क्रीन समोर सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय चिंटूच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. फक्त 6 धावांची गरज आहे. सामना खुला झालाय. हाफ ट्रॅकर हुक करतायत. कोणताही फिल्डर नाहीये. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 35 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. अजून एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. MS ग्रुप मुरबाड आयोजित फुल टॉस. त्याच्यावरती मिळते 1 धाव. पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. यस कोणता इशारा येत नाहीये. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आई बागेश्वरी चषकाचं आयोजन आदरणीय विवेक खाडे आणि नक्कीच अजय बिडवी साहेबांच्या माध्यमातून. त्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सामना होतो फिनिश. सामना जिंकलेला आहे भूमी 11 मांडा संघाने. व्हाईट +4 हा पंजा येतोय. अभिनंदन जगन्नाना पाटील. अभिनंदन भूमी 11 मांडा टीमचं. आणि अभिनंदन मांडा टीमचे खंदे समर्थक निशान दादा मिरकुटे आणि आतिकबाई सय्यद. 20 जानेवारी ते 26 जानेवारी